हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. हा झालेला आता मी ना दक्षा बड्डे 12 वाजलेत आणि आम्ही अशी तयारी केली. त्यांना माहिती नाही. तुम्हाला परत बोलते मी. ते खूप रडतात आहेत. तुम्हाला दाखवते मी काय ते. तू का रडत होता वेड्या? काय लागलो काय लागलो? बरं जा गुळ नकर. चल ब्लॉग मध्ये रडू नको. जा तुला अशी एक सवय नाही का मला एवढे भेटणार आहे? येडा उलट पडलं रे माझ्या उलट. बरं 2 मिनिटं असं जरा दाखव ना. 5व्या नंबर आलोय मी. हॅपी आहे. काय दम घेतोय खुशीच नाही म्हणजे. आणि थांब जरा हळूहळू. तुला दाखव इकडे. तुम्हीच करा तिथं बसून फोटो दिला होतो. 4 तास लागला आणि मग त्याच्या हातात असं थोडंसं एरिया. डॅडांना पण त्याच्या डॅडाला पण घेतला. झालंय घ्या दाखव ना सगळे मज्जा वाटलीच नाही मम्मा एवढी छान. कलरचे फेवरेट वाले आवडले का? असं दाखवायचं गिफ्ट दिसल्यानंतर. काय रे? मी घेतली दुपारी. त्याच्यासारखी गाडी ती वरची झाड दिसतीये का? व्हाईट कलरची. ते तुझ्याला पाहिजे नव्हतं. तू प्लॅन झाले ना. ह्याच्यात पहिलं सगळ्यात एडिट करीन ना नंतर. मला सांगितलं कसं झालंय का? त्याची खुशी अशा आत्ताच करणार आहे. काय कप पाण्याचा सेट आहे कपचा. आवडलं का? वाव सगळे ग्लास ते ना दादा आहे ना. आणि चौकीचे डॅडा मला 3 गिफ्ट पाहिजे तुमच्याकडून बर्थडेला. एक हॉलमध्ये एसी. मला 3 गिफ्ट तुमच्याकडून ब्लॉग मध्ये दाखव रे इकडं. माझ्या बर्थडेला 3 गिफ्ट घेणार. एक हॉलमध्ये एसी, दुसरं मला एक कबड बनवायचंय आणि तिसरं मला शेगडी घ्यायची. खोल किती नंबरचं आहे? 6 नंबरचं आहे. 5 कुठे गेला मग? काय 5 झाले की तू आवर. 4 5 बनवता घाम फुटलाय. ते जाईल का पण त्याला थोडासा ऑर्डर. खुश का? पाहिजे होते तुला तुम्हाला बॅट बॉल खेळायला स्टंप मागत आणले. होते तुम्ही. कधी कधी डॅडाचा स्टंप मी ठोकीन बरं का. दाखव इकडे दाखवायचं तुम्ही भेटलं भांडण व्हायची ना. आऊट आहे का नाही, आऊट आहे का नाही. लावून दाखव. भांडण होत व्हायची ना. आऊट व्हायचं
तुला आणि याला काय? बरोबर? पांगा. हे बघ स्तंभ हे पडलं का उठे? असं तू तंदुरी नका लावू. तुला माहिती होती खुश का चार हात आहेत कुठे गेले मग होती तर तो आता शेवटचं मारायचं का तुम्हाला नीट बोल नीट बोल आता एक डायलॉग असतो जडा आपण बोललो होतो तेच हे म्हणजे व्हिडिओ मध्ये वर्ड घ्यायला बघून बोल परत एकदा दक्षला इतकी हे झाले ते की घाई की मला इतके सारे गिफ्ट भेटलेत आणि त्याच्या आदल्या दिवशीच युट्यूब शॉर्टला त्यांनी आम्हाला हा बॉल दाखवला होता की तो फुटबॉलचा आहे तो घरामध्ये खेळू शकतात आणि तो आम्ही ऑलरेडी घेतलाच होता आणि त्याला ते एकदम सरप्राईज झालं म्हटलं मम्मा आम्ही खेळतो पण त्यांना ती खेळायची टेक्निक काही जमली नाही म्हणजे व्यवस्थित कळलं नाही तरी पण त्यातल्या त्यात दोघं खेळायला लागले अगदी खूप मस्ती आणि हे फुलं वगैरे उचलायच्या आधीच केलं होतं त्यांनी खेळायला स्टार्ट काय विचारूच नका आणि तुम्ही बघू शकताय बर्थडे वगैरे झाल्यानंतर खूप सारा पसारा झाला होता आणि तो मला एकटीला केक करायचा होता पण पिल्लूची जी घाई आणि उत्सुकता आणि हॅप्पी होती ना ते बघून खूप भारी वाटलं की मम्माने मला खूप सारे गिफ्ट दिले आणि तो खूप खुश झाला होता आणि मुलांना असं असावं की एवढंच बालपण जगता यावं त्यांची एक अपेक्षा असते की आपल्याला गिफ्ट भेटावे तर मी म्हटलं चला आता मीच त्याला 8 वर्षाचा आहे तर 8 गिफ्ट देऊ करते 8 काय 10-11 गिफ्ट झाले होते त्याचे सगळे कपडे आणि बाकीचे परत त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गिफ्ट घेतलेले आता आम्ही इकडे बर्थडेचा केक कट करतोय केक कट करताना मला त्याची छान अशी व्हिडिओ घ्यायची होती पण हे स्पार्कल ज्यांनी आणलं होतं ना केक आणि स्पार्कल त्यामधलं स्पार्कल काही खराब असतं आता ते काय आपण बघून आणू शकत नाही ते आतमध्ये काय बघता येत नाही असं डायरेक्ट फुटलं आणि पिल्लेही घाबरले आम्ही सगळेच घाबरले एकदम फट्टाच आवाज झाला पण इट्स ओके काही दुखापत वगैरे झाली नाही आणि ह्या स्पार्कल घेताना जरा तुम्ही पण सगळेजण नाही का यूज करताना व्यवस्थित करा कारण की त्याचं सांगता येत नाही की एकदम फटकन फुटेल पण किंवा आपण तोंडासमोर वाकलं असेल तर एकदम असं फुटेल अशा गोष्टी होतात त्यामुळे अशा गोष्टी करून व्यवस्थित वगैरे करून घ्या कारण की ते दिसायला व्हिडिओमध्ये छान येतं पण असा पटकन काही इजा होऊ शकते त्यातून मी तुम्हाला सांगू शकते की तो मला अनुभव आला तो केक कट करायचं तर वेगळंच पण ह्यांची खेळण्यांमध्येच अर्धा जीव गुंतला होता की कधी ओपन करतोय आम्ही सगळे खेळणे आणि आमचं चाललं होतं दक्ष आपण केक कट करून घेऊयात व्हिडिओ काढूयात हा पण आमचं खेळण्यांमध्येच असं गुंतला होता जीव आणि हे मस्त स्प्रे आणायचं त्यांचीच आयडिया होती म्हटलं चला स्प्रे पण त्यांच्यावर यूज करूयात अगदी थोडा त्याच्यावरती त्यांची मज्जा म्हणून त्यांच्यावर स्प्रे पण उडवला खूप भारी बर्थडे सेलिब्रेशन केलं त्यांचं पाणी मेरे म्हणजे त्याला काही एक्साइटमेंटच नव्हती आता एकदम आत गेला आणि हा पसार दाखव ना ये देखो ना गाइस देखो ना ये मुझे करना पड़ रहा है देखो ना मला असं ठेवा फुले उद्यासाठी यूज होती सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळे गेले बेडरूम मध्ये आणि मी राहिले एकटीच इकडे आणि इतका सारा पसारा झाला होता काय तर एवढं गिफ्ट आणलं सगळं आणलं तू थँक्यू नाही काय नाही हॅपी बर्थडे थँक्यू मम्मा हॅपी बर्थडे हर्षूच्या भावा अरे काय झालं हळू मार पहिलं मला आटलं मोठं गाईजला सांग ना
गाईस आता मी तर गाईज इकडे तो 8 वर्षाचा झाला म्हणून हर्षिताला 8 बुक्के देत होते. इतक्या जोरात दिलं की माझा दक्षू रडायलाच लागला. असं हर्षूने त्याला मारलं होतं. बर्थडे बॉम्ब असे दिले होते. गाईज मला इकडे ब्रेकफास्ट वगैरे रेडी आहे. दक्ष आता उठलाय. इकडे बाळा थांब जरा बघू. दक्षचा सकाळचा लुक असा आहे काहीतरी छान वगैरे. टी शर्ट आहे आणि पॅन्ट आहे. ओळण्यापूर्वी त्याला घेतलेलं आहे. हनुमान तसं नाही. हां आणि हळूच दादू सरपट्टी त्याच्याकडे ढकलायचं. हां सकाळी उठल्यानंतर तो फ्रेश झाल्यानंतर नाश्ता करायच्या आधीच मी त्याचं ऑप्शन करून घेतलं आणि छान असं तो तयार झालाच होता. आणि त्याला ते मी ऑप्शन करताना त्याला बोलत होती की पिल्लू छानसा राहा, खूप मोठा हो, ऑप्शन तो हो आणि खूप सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण हो देत, खूप अभ्यास कर. तर तो त्याच्यानंतर आन्सर करत होता हो हो मम्मा हो. म्हणजे त्याला पण कळत होतं की मम्मा काहीतरी अशी प्रॉमिसेस घेते किंवा काहीतरी देते आपल्याला आशीर्वाद छान छान. तर खूप हॅप्पी मुमेंट्सने तोही हो हो म्हणत होता. गिफ्ट आणलंय गाईस. दक्ष मला कॉफी पाचतोय. हॅपी बर्थडे बॅबू, कॉफी देते मला. ते कोण पार्टी देते आपल्याला? हर्ष पार्टी कोण देते? इथे बाजारात काही कामानिमित्त गेलो होतं तर दक्षूने सांगितले मम्मा मी तुम्हाला पार्टी देतो आणि त्याने आम्हाला चौघांना कोल्ड कॉफीची पार्टी दिली. इतकं हॅप्पी झालो. त्याने त्याच्या गल्ल्यातले पैसे काढून आम्हाला पार्टी दिली. आम्ही दक्षच्या ट्युशनमध्ये वडापावची पार्टी दिली आहे दक्षनी. सो आत्ता तिकडे चाललं आहे. मी वडापावची ऑर्डर दिली आहे. तीच पार्टी वडापावची ऑर्डर झाली आहे तर ती आणायला चालले आणि तिथून मी चालले वडापाव आणायला. मला काय म्हणायचं सांगा पोकेमॉन हो टी शर्ट पोकेमॉनचं घातलं. शो मी ड्रेस पिकाचू डेकोरेशनला पण मज्जा आहे. करू ना आपण तिकडे पण डेकोरेशन तिकडे घेऊन जाऊ. स्प्रे आणायचं ना काय संपलं की उडत आणायला यार. चल आता आणायला. तर गाईज तुम्हाला मग अशी बोलले ना मी की दक्षा अरे पण चल ना. अरे आहे अर्धा अरे अर्धा दक्षच्या ट्युशनमध्ये बड्डे सेलिब्रेशन होतं आत्ता. तर त्या व्हिडिओ आल्या तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. झालं काय असं की बड्डे त्याचा मला म्हणजे ट्युशन होती. आज ट्युशनचा सेकंड होता. काल तो गेला नाही. आज बड्डेच्या दिवशी म्हटलं जा स्कूलमध्ये नाही तर नाही पण तू ट्युशनमध्ये तर सेलिब्रेट करू शकतोस ना. म्हणून त्याला सायकल काढू. नको आता वरती जायचं आहे तर म्हटलं जा ट्युशनला. म्हणून ट्युशनला गेला तो. त्याची इच्छा नव्हती पण मी पाठवलं आणि तो ट्युशनवरून जाऊन आला आणि त्या ट्युशनमध्ये त्याच्या सेलिब्रेशन केलं टीचरने छान असं. मस्त असं वडापावची पार्टी होती आणि मला जायला उशीर झाला त्यामुळे मग अशी आपला बोलणं अर्धच राहिलं आणि त्यामुळे आता मी तुमच्याशी त्याला घेऊन आले ट्युशनमधनं. छान असं सेलिब्रेशन झालं. मुलांना थोडंसं असं सेलिब्रेशन किंवा नाही का सगळ्यांमध्ये हॅपी बर्थडे वगैरे असं केल्यानंतर वेगळंच फिलिंग असतं. मोठं झाल्यानंतर इतकं काही नसतं पण लहानपणीच मुलांचे ह्याचे बर्थडे सेलिब्रेशन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि हा दक्षचा ट्युशनवरचा लुक आहे. तुम्ही तुम्हाला दाखवते की कसा लुकमध्ये दक्ष गेला होता. व्हाईट टी शर्टचा हे लुक होता. हा वॉज द लुक, टेल मी द लुक. आणि हा त्याचा भाऊ. नीट थांब ना जरा 2 मिनिटं. फ्रुटी घेऊन येऊ. नाही 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 हा फ्रुटी प्यायचं वेळ नाही. वातावरण इतकं खराब आहे की अजिबात नाही. सेलिब्रेशन झाले आता जवळजवळ वाजले 6 आणि आता आम्ही घरी आलो आहे. आणि आता घरी आलो आणि त्यानंतर संध्याकाळचं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर करते. मला ॲक्च्युली दुसरं सेलिब्रेशन करायचं होतं जे मनात होतं पण ते झालं नाही. पण नक्कीच मी हर्षच्या बड्डेला मी ते ट्राय करेल. सो आता चालले घरी. आता घरी चालले. बघू संध्याकाळचं काय प्रिपेरेशन आहे आणि काय ठरतंय. अंधार पडला आहे जिन्यामध्ये इतका सारा अंधार आहे त्यामुळे असं दिसतंय. सो आता जे काय ठरेल ते तुमच्यासोबत शेअर करते. चला भेटूयात परत. नाही बघ टायरला बटन आहे. Happy birthday It's a happy birthday to you. Take a bow on your birthday. Your birthday. Show us out on your birthday. You still look as good as you. It's a happy birthday. It's a happy birthday to you. It's a happy birthday to you. अब दो तो. How old are you? 8. कितना जल्दी बोल दिया 8. Come on, 8 huh? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. And 1 for? Okay. Say thank you friends. Happy birthday. Say everybody thank you friends. आमच्याकडे उचलला. आमच्याकडे काय आले बघा.
मी बाहेर आता त्यातून तू पांढरे. तुझ्या गिफ्टच्या रॅपिंग मधून आले बाहेर भूत. मी बर्थडे गिफ्ट आलेला आहे. दक्षचं बर्थडे गिफ्ट, बर्थडे गिफ्ट, दक्षचं बर्थडे गिफ्ट. काढा बर्थडे गिफ्ट. फायनली आम्ही आवरले आणि आता चालले बर्थडे सेलिब्रेशनला. अक्षरशः गर्दीने नको नको झालेला आहे आणि बर्थडे बॉय इकडे आहे. बर्थडे बॉय हाय कर. त्याने आता ड्रेस चेंज करायचा. लाईटमध्ये ना, लाईटमध्ये दाखवते. दक्ष लुक दाखवते मी तुम्हाला लाईटमध्ये. दक्ष कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवते मी लाईटमध्ये. खाली आल्यावर बरं वाटतंय ना गारगार. गाईज बर्थडे बॉय शायनिंग मारतोय जरा. आता त्याने ड्रेस चेंज केलेला आहे त्याचा आणि हा ड्रेस मी त्याला घेतला आहे. कसा आहे बघा, सिम्पल स्वीट कम्फर्टेबल आणि अगदी सॉफ्ट असं. आणि त्याला असे ड्रेस आवडतात जे टोचणारे बिसणारे बिलकुल आवडतात. तर फायनली ठरलं कुठल्या हॉटेलला जायचं तर ठरलं आमचं शीतल हॉटेलला. कारण तिथे सेलिब्रेशन करण्यासाठी पण पॉईंट असतो आणि त्यानंतर मग जेवण पण छान असतं. मग सगळी फॅमिली जेवढ्यांना जमलं यायला ते सगळे आम्ही शीतल ढाब्याला जमलो आणि मस्त असं जेवण होतं असं तिथे. आणि तिथे गेलो गाणी आवाज आणि डीजे वगैरे खूप सारे असतं. त्यात माझा आवाज तुम्हाला मी कितीही बोललं तरी येणार नव्हता हे मला माहिती होतं, तरी पण मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिथे पोहोचतो इतका डीजे वगैरे चालू होता. पिल्लं लगेच स्टार्ट झाली डान्स वगैरे करायला. अगदी खुश होऊन 2 भांजे लोक होते ना, काय विचारूच नका. अगदी माहोल त्यांनी क्रिएट केला होता आणि बर्थडे स्टार्ट केला होता. जेणेकरून खूप भारी पिल्लांना वाटलं. त्यांचा आनंद खूप भारी. त्यानंतर आम्ही जेवणामध्ये स्टार्टरला रुमाली हे का मागवला होता, पापड आणि भरपूर स्टार्टर होतं. त्यामध्ये सूप वगैरे आणि कबाब वगैरे म्हणजे भरपूर स्टार्टर असं मागवलं होतं. पिल्लं जेवणात खेळून झाल्यानंतर भरपूर खेळल्यानंतर जेवण आलं. स्टार्टर एन्जॉय केलं सगळ्यांनी असं. काय गेम आहे? बॉल पाठवायचं का तिकडं? असं चांगला का ना चांगला. गंपू शेटचे हाय, नाचू नको. नेक्स्ट टाइम गंपू शेटचं लग्न आहे डायरेक्ट हा का? कुठं ठरवलं? सोने मला सांग, मला न सांगता जाऊ बाई मला पाहिजे. या इकडं. हॅपी बर्थडे टू यू. काय चकुले काय पाहिलं रे. डे टू यू. वा वा, केक वर नको. हर्षनी सगळं तू दिसत नाही त्याने भरवलं. संपलं आणि संपलं खायचं का? आगच ते मागे हर जा की थांब.
दक्ष इकडं बघ, हर्ष इकडं बघ. हर्षाचे केस नीट करावं मी. ए, बस आता. मम्मी हा पक्का चोकू चला हर्ष इकडं बघ. Birthday to you. जेवण आवडतं घरी पण घ्या शिवाय. गाईस फायनली बड्डे डन झालेला आहे. जेवण वगैरे झालं, छान असं केक कटिंग झालं आणि आता आम्ही निघालो ऑन द वे टू घरी. तर कसं वाटलं तुम्हाला हा बड्डेचा ब्लॉग नक्की सांगा. दक्ष गिफ्ट म्हणा, दक्षा बड्डे आणि मला जसा करायचा होता ना तसा नाही जमला जसा मला करायचा होता. सांगेल मी नेक्स्ट टाईम की तुम्हाला मला कसा सेलिब्रेट करायचा होता. सो आत्ता इथेच ब्लॉग एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि माझा लुक तुम्हाला मी फोटो थ्रू दाखवेल की कशी दिसत होती आणि दक्षा ड्रेस